नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र योजना. तर आपण विहीर अनुदान योजना जी आहे सरकारकडून 4 लाखापर्यंत अनुदान हे शेतकऱ्याला मिळत असतं. तर नवीन विहीर खोदण्यासाठी किती अनुदान मिळते, त्यासाठी पात्रता काय आहे, कोणती कागदपत्रे लागतात किंवा अर्जाची प्रक्रिया कशी आहे, ही संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सर्व माहिती ही मिळाल्याच्या नंतर पूर्ण जे काय असेल प्रोसेस आपल्याला समजणार आहे. तर आपण चला सुरुवात करूयात. तर विहीर अनुदान योजना म्हणजे काय? थोडक्यात जर आपण लक्षात घेतलं तर महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून विहीर अनुदान योजना राबवत असते. या योजनेत नवीन विहीर खोदण्यासाठी किंवा सिंचन सुविधा वाढवण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. काही योजनेमध्ये 4 लाखापर्यंत अनुदान हे शेतकऱ्याला मिळत असते. तर आपण असे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर अशा प्रकारची ही विहीर अनुदान योजना आहे. पुढचा टप्पा आपण पाहूयात. तर कोणत्या योजनेअंतर्गत हा आपल्याला लाभ मिळत असतो आणि कसा हा योजनेचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे. तर विहीर अनुदान मुख्यतः खालील योजनेमधून दिली जाते. मागेल त्याला विहीर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, SC किंवा ST तसेच सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे लाभ हे उपलब्ध असतात. तर या योजना आहेत. आता पोखराची योजना चालू आहे, त्याच्यामध्ये विहिरीबद्दल किंवा विहिरीसाठी काही जे काही योजना असतील त्याबद्दलही आपण आणखी दुसऱ्या व्हिडिओमध्ये पोखराबद्दल व्हिडिओ आपण माहिती पाहूया. पण सध्या तर आपण विहीर अनुदान योजना किंवा 4 लाखापर्यंत अनुदान आपल्याला कसं मिळतं त्याबद्दलच आपण पाहूयात. तर किती अनुदान मिळते योजनेनुसार? साधारणतः 2.5 लाख ते 4 लाखापर्यंत हे अनुदान आपल्याला मिळत असतं. काही भागात मनरेगा अंतर्गत अतिरिक्त मदत तसेच सिंचन, मोटार पंप, पाईपलाईनसाठी सुद्धा अनुदान ही मदत ही सरकारकडून शासनाकडून मिळू शकते. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की पोखराची जी योजना चालू झाली आहे, ज्या गावाचे नाव पोखरामध्ये गेलेलं आहे किंवा पोखरामध्ये जे गाव गेलेले आहे त्यामध्ये भरपूर साऱ्या शासनाच्या योजना आहेत. त्यामध्ये तुम्हाला पाईपलाईन असेल, विहीर असेल, शेततळे असेल किंवा आणखीन भरपूर साऱ्या योजना आहेत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. अशा अनेक योजना पोखराच्या माध्यमातून आपल्याला घेता येतात. तर आपण पाहणार आहोत की जे काही आपल्या विहीर अनुदानासाठी आपल्याला जो काही अर्ज करायचा आहे त्यासाठी आपली पात्रता काय पाहिजे किंवा कुठल्या पात्रतेमध्ये आपण या विहीर अनुदानासाठी आपण अर्ज करू शकतो. अर्जदारासाठी सामान्य अटी आहेत. तो महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे, शेतकरी असणे आवश्यक आहे, म्हणजे त्याच्या नावावरती जो काही सातबारा आहे किंवा जमीन आहे ती असली पाहिजे. स्वतःच्या नावावरती शेतजमीन, म्हणजे असं नाही की घरच्याच्या नावावर जमीन आहे आणि तुम्ही करू शकता, स्वतःच्या नावावरती जमीन असली पाहिजे. किमान 1 ते नाही 1.5 एकरपर्यंत जमीन तुमच्या नावावरती पाहिजे. काही योजनांमध्ये आधीपासून विहीर नसावी असा पण उल्लेख आहे किंवा तो GR आहे. प्रस्तावित जागेजवळ 500 मीटर परिसरात दुसरी सिंचन विहीर नसावी, म्हणजे तुम्ही जी काय विहीर घेताय त्याच्या 500 मीटर अंतरावर ही दुसरी विहीर नसावी. अशा पद्धतीनं जे काही शेतकऱ्याची पात्रता आहे ती आहे. तर या योजनेसाठी आपल्याला काय आवश्यक कागदपत्रे आहेत किंवा कुठली डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात ते पण आपण इथे दिलेले आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे सविस्तरपणे. अर्जासाठी खालील कागदपत्रे जे आहे ते लागणार आपल्याला. सुरुवातीला शेतकऱ्याचं आधार कार्ड लागणार आहे, त्याचा सातबारा उतारा लागणार आहे, 8चा उतारा लागणार आहे, स्वतःचं बँक पासबुक लागणार आहे, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो. SC STसाठी असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट असते आपलं ते लागणार आहे. भूजल पाणी उपलब्धता प्रमाणपत्र हे सुद्धा लागणार आहे आणि ग्रामसभेचा ठराव पण लागणार आहे, कारण ग्रामपंचायत मार्फत ही विहीर अनुदान जी योजना असते ती पण राबवली जाते. त्यांच्याकडून काही प्रोसेस असतात, त्यानुसार ग्रामपंचायतचा ठराव पण आपल्याला लागतो. तर हा अर्ज आपल्याला कुठे करायचा आणि कसा करायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर हा अर्ज जो आहे तो खालील जे काही साईट्स असतील किंवा कुठलं ऑफिस असेल त्या माध्यमातून कर्जा आपल्याला तो जो काय फॉर्म भरायचा आहे तो तिथं जाऊन किंवा ऑनलाईन असेल तो भरता येतो. MahaDBT पोर्टलवरती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आत्ता म्हणजेच जे काही पोखरा योजना चालू आहे त्या पोखरा योजनेतून MahaDBT पोर्टलवरून तुम्हाला विहिरीसाठी अनुदानासाठी जे काय आहे ते अर्ज करता येतो. दुसरा आहे ग्रामपंचायत कार्यालयातून. तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतकडून जो काही ग्रामपंचायतचा ठराव आहे त्यामधून बाकी जे काही डॉक्युमेंट्स असतील तुमचे इथे सर्व फाईल तयार करून पंचायत समिती कार्यालयात दाखल करणे कृषी विभागामार्फत. अशा प्रकारे तुम्हाला जे काही विहिरीचा जो अर्ज आहे दाखल करायचा तो या कार्यालयाच्या मार्फत आपल्याला दाखल करता येतो. तर अर्ज दाखल केल्यानंतर अर्जाची प्रक्रिया कशी असते, तर तुम्ही जर ऑनलाईन MahaDBT पोर्टलवरती नोंदणी केली असेल तर तिथे योजना निवडा. त्याच्यानंतर तुमचं संपूर्ण संमतीनंतर डॉक्युमेंट अपलोड करा, डॉक्युमेंट सबमिट करा. पुन्हा अर्जाची तुमच्या पडताळणी होते आणि लगेच तुमची मंजुरी मिळायला सुरुवात होते. तर तुम्हाला मंजुरी मिळाल्याच्या नंतर काम सुरू करता येते. मंजुरीच्या अगोदर
काम सुरू करायचे नाही कुठलेही शेतकऱ्याने, कारण मंजुरी मिळायच्या आधी काम सुरू करायचे नाही. मंजुरी मिळाल्यानंतरच काम हे सुरू करायचे असते. नंतर पुढची जी काय निवड प्रक्रिया आहे ती तुमच्या अर्जाची सरकारी पडताळणी केली जाते. नंतर पात्र अर्जदाराची निवड लॉटरी, म्हणजे ही लॉटरीचं जे आहे तुम्हाला महा-डी-बी-टी अंतर्गत लॉटरी सिस्टम होते. तुम्ही जर पंचायत समितीमार्फत किंवा ग्रामपंचायतमार्फत केल्यानंतर थेट लाभ तुम्हाला मिळू शकतो. याच्यामध्ये पंचायत समिती किंवा ग्रामपंचायततर्फे केल्याच्यानंतर लॉटरी पद्धत नाही आहे. तर SC-STसाठी आणि लघु शेतकऱ्यांना याच्यामध्ये जे काही महा-डी-बी-टी योजना आहे त्यांना प्राधान्य मिळते. मंजुरीनंतर त्यांचा हप्त्यामध्ये निधी जमा होतो. तर मित्रांनो, ही जी काही निवड प्रक्रिया आहे ही ऑनलाईन पद्धतीची आहे, जरी मी व्हिडिओमध्ये सांगत असलो तरी. कारण महा-डी-बी-टीमध्ये काही जे काही योजना आहेत त्या लॉटरी पद्धतीने आहेत आणि आता पोकरामध्ये डायरेक्ट थेट शेतकऱ्याला लाभ आहे. तर तुम्ही शक्यतो पोकरामधून लाभ घेण्याचा प्रयत्न करा. तर त्याच्यामध्ये काही तुम्हाला महत्त्वाच्या अटी पण आहेत. मी मगच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले त्याप्रमाणे मंजुरीपूर्वी जे काय असेल ते विहिरीचं काम सुरू करू नये. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीने एखादा डॉक्युमेंट चुकीचा अपलोड केला तर तुमचा अर्ज हा बाद होऊ शकतो, महा-डी-बी-टीच्या माध्यमातून केला तर. सरकारी नियमानुसार विहिरीचे मोजमापन आवश्यक आहे, कारण जे काय त्यांनी आपल्या एस्टिमेटनुसार दिलेलं आहे त्यानुसारच आपल्याला विहीर ही बनवायची असते. आणि पाण्याचा अहवाल महत्त्वाचा असतो. जे काही माहिती आहे ती पूर्णपणे तुम्ही त्यांना व्यवस्थितरित्या देण्याची आवश्यकता असते, कारण आपल्याला कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये बदल करता येत नाही आणि आपल्यालाच पुढे चालून अडचण निर्माण होते चुकीची माहिती दिल्याच्यानंतर. तर पुढील जे आहे शासनाचे या योजनेचे फायदे काय काय आहेत, तर कायमस्वरूपी शेतकऱ्याला सिंचन सुविधा मिळणार आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार आहे. पावसावर अवलंबित्व कमी, म्हणजे जरी पाऊस कमी जास्त असेल तरी विहिरीमध्ये जर शेतकऱ्याच्या पाणी असेल तर शेतकरी कुठल्याही पिकाला पाणी देऊ शकतो. वर्षभर शेती करणे, म्हणजे जे काही त्यांची पिकं असतील त्यांना पाणी असेल हे पुरण्याची शक्यता वाढते आणि आर्थिक जे काही आपलं उत्पन्न असेल शेतकऱ्याचं ते वाढण्यास मदत होते. तर अशा प्रकारे मित्रांनो, थोडक्यात सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. अशाच नवीन योजना किंवा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.